नमस्कार. आज आपण ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिनमधील ॲफोरिझम नंबर 3 समजून घेणार आहोत. पहिल्या 2 ॲफोरिझममध्ये हॅनिमन यांनी डॉक्टरांचे ध्येय आणि आदर्श उपचार सांगितलेले आहेत. आता ॲफोरिझम नंबर 3 मध्ये ते सांगतात की एक चांगला डॉक्टर होण्यासाठी कुठल्या गोष्टीचं ज्ञान असणे आवश्यक आहे. सो ॲफोरिझम नंबर 3, इफ द फिजिशियन clearly perceive what is to be cured in disease, what is curative in medicines, and knows how to adapt the latter to the former according to clearly defined principles, then he understands how to treat judiciously and rationally, and it's true practitioner of the healing art. म्हणजे याच्यात मराठीत सांगायचं झालं तर, जर डॉक्टराला रोगामध्ये काय बरे करायचे आहे, औषधांमध्ये काय उपचारक्षम आहे आणि त्या औषधांची योग्य निवड निश्चित तत्वानुसार कशी करायला हवी हे स्पष्ट माहीत असणे गरजेचे आहे. तरच तो विवेकपूर्ण आणि शास्त्रशुद्ध उपचार करू शकतो. सो ॲफोरिझम 3चे महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहूयात. नंबर 1, रोगामध्ये काय बरे करायला हवे. डॉक्टरांनी रोगाचे प्रत्येक नाव समजून घेणे पुरेसे नाही. म्हणजे त्याला डायग्नोज करणे फक्त इतकंच महत्त्वाचं नाही आहे, तर त्याचे लक्षणे शारीरिक, मानसिक आणि भावनिक समजून घेणे आवश्यक आहे. यालाच होमिओपॅथीमध्ये आपण टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स असे म्हणतो. नंबर 2, औषधामध्ये काय उपचारक्षम आहे. म्हणजे प्रत्येक होमिओपॅथिक औषधाची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असतात, बरोबर. ही माहिती ड्रग प्रूव्हिंगद्वारे आपल्याला मिळते. औषध कोणत्या प्रकारच्या लक्षणांवर प्रभावी आहे हे डॉक्टरांना माहीत असणे गरजेचे आहे. नंबर 3, योग्य औषधाची योग्य निवड. म्हणजे आता समजा रुग्णांची लक्षणे आणि औषधाची लक्षणे यांची तुलना करून सिमिलस क्युरेन्शियल या तत्वावर आपण योग्य औषध निवडले तरच उपचार हा यशस्वी होईल. नंबर 4, विवेकपूर्ण आणि शास्त्रशुद्ध उपचार. फक्त अनुभवावर नव्हे तर स्पष्ट तत्वे, निरीक्षण आणि योग्य विचार यांच्यावर आधारित उपचार करणारा डॉक्टर हा खरा चिकित्सक असतो. म्हणजे आता हेच या सगळ्या गोष्टींचं सोपे उदाहरण द्यायचं झालं तर समजा 2 पेशंट्स आहेत आणि एका पेशंटला डोकेदुखी आहे आणि ती जास्त राग आल्यावर होते, तर दुसऱ्या पेशंटला डोकेदुखी आहे पण ते उन्हामध्ये गेल्यावर वाटते. तर यामध्ये होमिओपॅथीमध्ये आपण जे औषध देतो हे त्याच्या साईन सिम्पटम्सनुसार असतं. म्हणजे दोघांचंही आजार जरी सेम असेल तरी त्याला लागणारं जे औषध आहे ते काय असणार आहे, वेगवेगळं असणार. का तर त्याचं कारण देखील वेगळं आहे यानुसार. सो आपण थोडक्यात ह्यांचा ॲफोरिझम 3चा निष्कर्ष पाहूया. जर की यशस्वी डॉक्टर होमिओपॅथिक उपचारांसाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. रुग्णांची संपूर्ण लक्षणे समजून घेणे, औषधांचे सखोल ज्ञान असणे आणि या दोघांचा योग्य मेळ घालणे हाच खरा होमिओपॅथिक डॉक्टरांचा पाया आहे. जर तुम्हाला ऑर्गॅनॉनमधील पुढील ॲफोरिझमचे असे सोपे आणि मराठी भाषेमध्ये स्पष्टीकरण हवे असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.